स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी इयत्ता 9वीचा मराठीचा 16वा धडा वनवासी याचा स्वाध्याय समजवणार आहे. तर बघा, पहिला प्रश्न काय? खालील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा. पांघरू आभाळ याचा अर्थ उघड्यावरती संसार आहे. वांदार नाळीचे तर याचा अर्थ आहे डोंगरीच्या घळीत वानरे असतात तिथे वास्तव्य. आभाळ पेलित ऊन वारा पाऊस यांचा सामना करत. प्रश्न दुसरा आहे, शोध घ्या. हात लावून गंगना येऊन चांदण्या घेऊन या काव्यपंक्तीत व्यक्त होणारा आदिवासींचा गुण तर अतुलनीय धैर्य व उत्तुंग इच्छाशक्ती. कवितेच्या यमक रचनेतील वेगळेपण तर प्रत्येक कडव्यातील 4 पंक्तींमधील पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या पंक्तीचे यमक जुळते. उदाहरणार्थ, भाकर भोकर ढेकर वेगानं यंगून घेऊन. प्रश्न 3, काव्य सौंदर्य. तर बसू सूर्याच रुसून पाहू चंद्राख हसून या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. तर दुपारी सूर्य तपतो, माळ रानावरती हुंदडणाऱ्या आदिवासी मुलांना कडक उन्हात खेळावे लागते. उघड्या बोडक्या असलेल्या मुलांना या उन्हाचा त्रास होतो, म्हणून ते सूर्यावरती रुसून बसतात. रात्री चंद्र उगवतो, त्या शीतल चंद्रप्रकाशात आदिवासी मुलांच्या बागडण्याला उधाण येते, म्हणून चंद्राकडे बघून ते आनंदाने हसतात. सूर्यचंद्राचे त्यांच्याशी असलेले अनोखे नाते या ओळीतून प्रकट झाले. डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत या पंक्तीतील कवीला अभिप्रेत असलेला अर्थ सांगा. उत्तर आहे, आदिवासी मुले उघड्या बोडक्या अंगाने उमराच्या माळावरती भटकतात, बागडतात. झाड्या काड्यांवरती त्यांचा वावर असतो. त्यांचे जीवन खडतर असते, परंतु त्यांना या कष्टमय जीवनाची फिकीर नसते. ऊन वारा पाऊस झेलीत ती मजेत राहतात. जणू ते आपल्या माथ्यावरती सर्व आभाळ पेलतात. सिंह जंगलाचा राजा असतो, त्याचा दरारा सगळ्या रानावर असला, म्हणून आदिवासी मुले सिंहाच्या दमदार चालीने चालत सारी संकटे झेलतात. आदिवासी मुलांच्या चिवट वृत्तीचे व धाडसाचे वर्णन कवींनी केले आहे. प्रश्न 4, अभिव्यक्ती. आदिवासी समाज आणि जंगला यांचे अतूट नाते असते, याविषयी तुमचे विचार लिहा. तर आदिवासी लोक गडद जंगलात आणि कठीण प्रदेशात निवास करतात. त्यांच्या घराची बांधणी, ज्याला खोपटी झोपडी म्हणतात, ती झाडांच्या सुकलेल्या फांद्या आणि काटक्यांपासून केलेली असते. ते जंगलातील फळे कंदमुळे खाऊन आपला उदरनिर्वाह करतात आणि नद्या नाल्यांचे पाणी पितात. त्यांचे जीवन प्रामुख्याने खुल्या निसर्गात व्यतीत होते, जणू काही ते आकाशाखाली आपले आयुष्य जगतात. जंगलातील प्राणी आणि पक्षी त्यांचे मित्र असतात. आजारपणासाठी ते झाडांच्या पानांचा आणि औषधी वनस्पतींचा उपयोग करतात. आदिवासी समाजाचे जीवन पूर्णपणे जंगलावरती अवलंबून असते, त्यामुळे त्यांचे आणि जंगलाचे नाते खूप घट्ट असते. भाषा सौंदर्य. खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा. ते बांधकाम कसलं आहे? तर याचं बघा, याच्यामध्ये आपण प्रश्नचिन्ह दिलेलं आहे शेवटी. आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला. पूर्णविराम दिला शेवटी आपण. गुलाब जास्वंद मोगरा ही माझी आवडती फुले आहेत. बघा, गुलाब जास्वंद आणि मोगरा याच्यामध्ये स्वल्पविराम दिलेला आहे आणि आहेत नंतर पूर्णविराम दिलेला आहे. अरे रे, त्याच्या बाबतीत फारच वाईट झाले. तर अरे रे नंतर उद्गारवाचक चिन्ह आहे आणि फारच वाईट झाल्यानंतर पण उद्गारवाचक चिन्ह. आई म्हणाली, सोनम चल लवकर उशीर होत आहे. आई म्हणाली नंतर स्वल्पविराम, सोनम चल लवकर उशीर होत आहे, हे उद्गार आहेत, म्हणून त्याच्यावरती आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे. दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.